चला बालमित्रांनो, आज आपण फ्रूट्स नेम मराठी अँड इंग्लिश मध्ये पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया फळांना. तुम्हाला कोणती कोणती फळे आवडतात? हे आहे सफरचंद. याला इंग्रजीमध्ये ॲपल असे म्हणतात. पुढील फळ आहे काळी द्राक्षे. मग याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात बरं? कॉकट ग्रेप्स म्हणजेच काळी द्राक्षे. पुढील आहे द्राक्षे. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मग? ग्रेप्स. ग्रेप्स मीन्स द्राक्षे. पुढील आहे पपई. कोणाकोणाला आवडते रे पपई? याला इंग्रजीमध्ये काय बरं बोलतात? पपया. पुढील आहे फणस. गोड गोड फणस. यालाच इंग्रजीमध्ये काय बोलतात? जॅकफ्रूट. पुढील आहे मोसंबी. मोसंबीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? स्वीट लाईम. सीताफळ. सीताफळला इंग्रजीमध्ये काय बोलतात? कस्टर्ड ॲपल. कोणी कोणी खाल्लंय कस्टर्ड ॲपल? नारळ. नारळला इंग्रजीमध्ये काय बोलतात? कोकोनट. लिंबू. लिंबूला इंग्रजीमध्ये लाईम बोलतात. अंजीर. अंजीरला इंग्रजीमध्ये बोलतात फिग. संत्रा. संत्र्याला इंग्रजीमध्ये ऑरेंज बोलतात. चिकू. चिकूला इंग्रजीमध्ये काय बोलतात? चिकू. चिकूला चिकूच बोलतात. बोर. बोरला इंग्रजीमध्ये बोर किंवा जुजुब म्हणतात. जांभूळ. जांभूळला इंग्रजीमध्ये बोलतात जामून. सगळ्यांचा आवडता गोड गोड आंबा. आंब्याला इंग्रजीमध्ये मँगो बोलतात. डाळिंब. डाळिंबला इंग्रजीमध्ये बोलतात पॉमीग्रॅनेट. अननस. अननसला इंग्रजीमध्ये पाइनएप्पल बोलतात. केळे. केळेला इंग्रजीमध्ये बनाना बोलतात. स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीला इंग्रजीमध्ये स्ट्रॉबेरीज बोलतात. टरबूज. टरबूजला इंग्रजीमध्ये वॉटरमेलन बोलतात. पेरू. पेरूला इंग्रजीमध्ये ग्वा बोलतात. रास्पबेरी. रास्पबेरीला इंग्रजीमध्ये रास्पबेरी बोलतात. खरबूज. खरबूजला इंग्रजीमध्ये मस्कमेलन बोलतात. नासपती. नासपतीला इंग्रजीमध्ये पियर बोलतात.
चेरी. चेरीला इंग्रजीमध्ये चेरीज बोलतात. ड्रॅगन फळ. ड्रॅगन फळला इंग्रजीमध्ये ड्रॅगन फ्रूट बोलतात.